सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। राजे, ठीक आहे. तू घे. आणि महाराज, छत्रपती, राजे, शिवशंभो हे सगळे विशेषण फक्त महाराजांनाच का? महाराज, छत्रपती महाराज ही व्यक्ती नाही तर शक्ती होती. आणि शक्ती कशी? तर सार्वभौम प्रकारची शक्ती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे वडील काय करायचे? शहाजीराजे भोसले ते सर्व्हिस करायचे दुसऱ्या राजाकडे. आपलं राज्य तेव्हा दुसऱ्या राजांच्या ताब्यात होतं, महाराष्ट्र. त्या राज्याला त्यांनी दुसऱ्या राजाच्या तावडीतून मुक्त केलं, स्वातंत्र्य केलं आणि मग स्वराज्य स्थापन केलं. नेमकं स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं? तर ते फक्त स्वतः राजे नाही बनले, तर त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. रयत म्हणजे कोण? जनता. म्हणजे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य स्थापन केलं, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो. स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य, स्वतःचे राज्य, जनतेचे राज्य, ते स्थापन करणारा सार्वभौम छत्रपती शिवाजी महाराज, याला आपण हृदयातून म्हणून राजे असं संबोधन करतो. तर 12 बलुतेदार. आज आपण परिस्थिती बघतोय, जाती धर्माच्या नावाने, आर्थिक व्यवस्थेच्या नावाने सगळीकडे असे गटतट पडलेले आहेत. माणूस हा माणसापासून वेगळा होतोय, माणसापासून माणसाला वेगळ्या केल्या जातोय. कशासाठी? आर्थिक उपलब्धतेसाठी, पुंजीवादासाठी. काही विशिष्ट उद्योगपती सर्वसामान्य नागरिकांमध्ये फूट डालो राज करो या नीतीचा अवलंब करून नागरिकापासून, माणसाला माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळेस मी परत बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही तर ही तत्वशक्ती आहे. राष्ट्रसंत म्हणतात की हम हो पुजारी तत्व के, हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, नित नेम के, सत प्रेम के, सत कर्म के, सत धर्म के. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण लाल, हिरवे, निळे, पिवळे, छोटे, तुटके, फुटके बाल गोपाळांना एकत्र करून त्यांनी मोठे मोठे पराक्रम राबविले, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा, कोण होते त्यांचे मावळे, कसे होते? तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या स्तराचे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. पण त्यांनी आधी मेहनत केली, ट्रेनिंग घेतलं, एक्सपर्टनेस आणलं आणि मग ती वृत्ती, शक्ती ती जनतेसाठी कामात आणली आणि जनतेचं स्वराज्य, जनतेचं राज्य ते स्थापन केलं. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेचे कैवारी छत्रपती म्हणतो. त्यांनी छत्र दिलं. छत्र दिलं म्हणजे काय? न्याय, समता, स्वातंत्र्याचं छत्र नागरिकांना उपलब्ध करून दिलं. 12 बलुतेदार म्हणजे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या स्तराच्या लोकांना एकत्र केलं, त्यांचं सैन्य बनवलं, एक्सपर्टनेस ट्रेनिंग घेऊन गनिमी काव्याने. गनिमी म्हणजे काय? गनिमी कावा म्हणजे काय की आता आपण इतके लोक आहोत आणि आपल्याला एखादी विषय साध्य करायचा आहे. आपल्याला माहित आहे की आपण या बाबतीत कमी आहोत, या बाबतीत कमी आहोत, तर ती कमतरता, त्याची पूर्तता केली मेहनतीने, अभ्यासाने आणि मग ती पूर्तता करून जनतेचं स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी आपली टाकसाळ स्थापन केली, आपलं नाणं तयार केलं. म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्या काळातली त्या पद्धतीची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन केली.
तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जेवढे काही या सृष्टी तलावर फक्त भारत देशात नव्हे तर जगात जे काही महापुरुष झालेले आहेत हे तत्वाचे पुजारी होते. हे मंदिर मस्जिद किंवा मूर्तीचे पुजारी नव्हते, हे तत्वाचे पुजारी होते. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के, आदेश के, नितनेम के, सतप्रेम के, सतकर्म के, सतधर्म के. तर सत्य धर्म जो आहे तो मानवता धर्म आहे आणि त्या मानवता धर्माच्या रक्षणासाठी यांनी आपला भगवा ध्वज म्हणजे भगवा ध्वज हा त्यागाचं प्रतीक आहे. भगवा ध्वज हे ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवा ध्वज हा वैराग्याचं प्रतीक आहे. वैराग्य म्हणजे सत्यासाठी प्रेम, मानवतेसाठी प्रेम आणि सेवेचं धर्म म्हणजे ते वैराग्य. तर भगवा ध्वज हा वैराग्याचं धर्माचं प्रतीक त्याला म्हटलं जातं. तर तो लिमिटेड किंवा मर्यादित अर्थ त्याचा मुळीच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे सुद्धा एक खूप मोठी शक्ती होती, ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आता तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हटलं, तुम्ही गोष्टीत सुद्धा ऐकलेलं आहे, बऱ्याचशा कथानकामध्ये ऐकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार कोणी दिली? बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मनात हा प्रश्न आला नाही का की भवानी मातेची मूर्तीची प्रतिमा जी आहे पूजन केल्या जाते, ते साक्षात प्रतिमा पूजन केल्या जाते, मूर्ती पूजन केल्या जाते साधना करण्यासाठी, आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी. कारण की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर आपलं एकाग्र केलं तर एकाग्र केल्यानंतर मनाची शरीराची शक्तीचं कॉर्डिनेशन करून आपण त्याचा वापर चांगल्या कामासाठी करू शकतो. पण तुम्हाला हे असा प्रश्न मनात निर्माण झाला नाही का की भवानी मातेची तर ही मूर्ती होती, मग ही मूर्ती कशी काय छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देऊ शकेल, असा कोणाच्या मनात प्रश्न आला यापूर्वी? आता तुम्हाला सांगतो जय भवानी जय शिवाजी च्या मागचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील दुसरीकडे नोकरी करायचे म्हणजे त्या राजाचा फॉलोअप आला. जो कोणी राजा असेल ज्याच्याकडे ही नोकरी करायचे त्या राजाचं रूल्स फॉलोअप घ्यावं लागेल. त्या राजाच्या विरोधात दुसऱ्यांनी कोणी जर समजा स्वराज्य स्थापन करतो म्हटलं तर ते विरोधी झाले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे राज्य स्थापन करायचं होतं हे शहाजी राजांना लक्षात होतं. जिजामातेनी तशी प्रक्रिया सुरू केली होती. मग शिवाजी महाराजांना एक दिवस जिजामातेला एक दिवस असं लक्षात आलं की आता या छत्रपती शिवाजी महाराज ही काही सर्वसामान्य शक्ती नाही. कारण की मुलाचे पाळण्यात दिसतात आणि मातृशक्ती आई ही प्रथम आणि अंतिम गुरु असते. सगळ्यात प्रेमाचं मोठं जर सागर समुद्र जर कोणता राहत असेल, साधू संतांनी महापुरुषांनी सर्व धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की मातृ देवो भव. मुस्लिम धर्मग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे की माँ के कदमों तले जन्नत होती है. याचा अर्थ काय? याचा अर्थ मातृशक्ती ही सर्व श्रेष्ठ शक्ती आहे आणि ती शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली होती. ही शिवाजी महाराज जेव्हा 6-7-1 वर्षाचे होते तेव्हा जिजामातेसमोर खूप मोठा प्रश्न पडला की यांना आता तयार कसं करायचं, कसं होईल, काय करता येईल. शहाजी राजे तिकडे यांची सिस्टम कशी, गुलामगिरी असल्यासारखं राज्य. मग राज्याला स्वातंत्र्य जर मिळवायचं आहे तर मग शिवाजी महाराजांची तशी तयारी झाली पाहिजे. मग आता या शिवाजी महाराजांना तयार कोण करेल ही गोष्ट जाणली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना मार्गदर्शन केलं. जेव्हा आता तुकाराम महाराजांना हे लक्षात होतं की ही शक्ती इथे निर्माण झालेली आहे ज्याचं नाव शिवाजी महाराज आहे, तर या शक्तीला मूर्त स्वरूप देण्यासाठी यांना अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, गनिमी कावा, कमी शक्तीत जास्त रिझल्ट मिळवण्याचे प्रकार, बुद्धीचा वापर कसा करायचा, तर या सगळ्या गोष्टीसाठी कोण कसं करता येईल, कसं शक्तिमान बनवता येईल. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिजाबाईला मार्गदर्शन केलं, सांगितलं, रस्ता दाखवला की माते छत्रपतीला ज्या पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे ती इथे तयारी होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शोधून काढलेली भवानी पाटलीन आणि त्यांची छोटी बहीण अशा 2 तलवार, भाला, बिचवा, गोफण आणि गोटे आणि अशा ज्या शस्त्र विद्या कला होत्या
या विद्या कलेत अतिशय पारंगत अशा प्रकारचं ते एक पाटील परिवार होता. त्या पाटील परिवारामध्ये भवानी पाटील आणि त्यांची छोटी बहीण, ह्या दोन बहिणी ज्या होत्या त्या अतिशय एक्सपर्ट होत्या. गोफणीने सुद्धा, गोट्याने सुद्धा जर अस्त्र-शस्त्र वेळेवर नसलं आणि शत्रूचा जर हमला झाला तर अशा वेळेस काय करायचं, कसं करायचं, स्वराज्याची रक्षा, स्वतःची रक्षा, सोबत्यांची रक्षा कशी करायची, तर या कलेत सुद्धा त्या निपुण होत्या. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिजामातेला सांगितलं की माते, आता शिवाजी महाराजांची गुरुकुल पद्धतीने शिकण्याची वेळ आलेली आहे. कोणालाही माहीत होऊ न देता त्यांना 6 वर्ष त्या भवानी पाटलींकडे ट्रेनिंगसाठी शिवाजी महाराजांना पाठवलं आणि 6 वर्षानंतर मग आता सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग झाल्यानंतर साक्षात भवानी पाटली साक्षात शिवाजी महाराजांना 12व्या वर्षी जेव्हा घेऊन आली तेव्हा जिजामातेसमोर आता चला, आता तयारी झालीच आहे. आता जसं तुमचं एक्झाम होते, शेवटी प्रिपरेशन, नंतर एक्झाम होते, एक्झाम मध्ये किती मार्क मिळाले हे तुमचं चेक करण्यात येते, त्यावरून मग तुमचं स्टेटस कळते. त्यावेळेस लाईव्ह होतं, त्यावेळेस सगळं प्रॅक्टिकल असायचं. तर प्रॅक्टिकल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्या सैनिकांसमक्ष झालं आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा एक तलवारबाजीपासनं, भाल्यापासनं, तर धनुष्यबाणापासनं, तर गोफणपासनं हे जे कला आविष्कार आणि शस्त्र प्रकार होते, शस्त्रकला निपुणता, याचं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेका गोष्टीचं जेव्हा प्रेझेंटेशन केलं, एका कलेचं जेव्हा प्रेझेंटेशन केलं, साक्षात जिजाबाईला तेव्हा असं वाटलं की अरे बापरे, हा आपलाच शिवाजी महाराज आहे, दुसरी कोणती मोठी शक्ती इथे निर्माण झालेली अवतरली आहे. असा जेव्हा जिजामातेला लक्षात आलं तर जिजामातेने पाहिलं की अरे बापरे, 2 मिनिटात तलवारबाजी, 2 मिनिटात भाला, 2 मिनिटात पटकन गोफण, 2 मिनिटात उडी मारून काय जे जे प्रकार होते शस्त्रविद्येचे, शस्त्रकलेचे, कुस्त्याचे, तर ह्या सगळ्या कलेनी पारंगत छत्रपती झालेले, शिवाजी महाराज पारंगत झालेले जेव्हा जिजामातेने पाहिलं तेव्हा मग जिजामाता उठल्या आणि तेव्हा जिजामातेच्या डोळ्यात पाणी होतं आणि तेव्हा मग जिजामातेने म्हटलं की भवानी पाटील, भवानी माते, तुझ्या मेहनतीमुळे, तुझ्या साधनेमुळे, तुझ्या सर्व शक्ती आणि शस्त्रकलेच्या नैपुण्यतेमुळे आज शिवाजी, हे छत्रपती शिवाजी राजे या क्षमतेचे झाले की उद्या कोणतंही संकट आलं तरी ते कुठल्याही संकटाला सामना करू शकतील, कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतील आणि आपल्या जनतेचं आणि स्वराज्याचं रक्षण करू शकतील. हे जेव्हा जिजामातेनी डोळ्यात अश्रू असताना शिवाजी महाराजांचा तो पराक्रम पाहिला, एक्सपर्टनेस पाहिला, घोड दौड सगळं म्हणजे त्या भवानी पाटील त्या इतक्या एक्सपर्ट होत्या तर घोड्यावरच सगळे कार्यक्रम, म्हणजे रात्र दिवसभर जर समजा घोड्यावर राहा लागलं तर त्याला रावतिया म्हणायचे आधी. तर त्या रावतिया या शब्दापासूनच राऊत वगैरे हा शब्द प्रकार अपभ्रंश निर्माण झालेला. तर या सगळ्या कलेत त्यांनी शिवाजी महाराजांना निपुण केलं होतं. जेव्हा शिवाजी महाराजांचं ते शस्त्र प्रदर्शन पाहिलं, अस्त्र प्रदर्शन पाहिलं, लढाई कलेतलं नैपुण्य जिजामातेने जेव्हा पाहिलं तेव्हा जिजामाता साक्षात उभ्या झाल्या आणि त्या भवानी मातेला, त्या भवानी पाटील बाईला साक्षात दंडवत केला आणि त्यांना शब्द दिला, लक्षात घ्या मी जय भवानी जय शिवाजी तर म्हणता पण त्याचा उगम कसा, ती कुठून उत्पत्ती झाली त्या घोषणेची, याची प्रचिती आजपर्यंत मला ठाऊक आहे. कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं नसेल पण मी सांगू इच्छितो की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनाने जी भवानी पाटील जी शक्ती, एक्सपर्ट तलवारबाजी आणि युद्धकला कलेची जी एक्सपर्ट शक्ती जी प्राप्त झाली होती, ती शक्ती जिजामाईच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना उपलब्ध करून दिली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि ते जेव्हा कला प्रदर्शन पाहिलं या घोड्यावरून, त्या घोड्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे कला प्रदर्शन, तेव्हा मग जिजामातेला वाटलं आता आपला शिवाजी बाळ शिवाजी नाही झाला, आता तो राजे आणि आता तो स्वराज्याचं रक्षण, स्वराज्याची स्थापना आणि जनतेचं 12 बलुतेदार लोकांचं राज्य स्थापन सुरक्षा करण्याच्या पात्रतेची आता निर्माण झाले. हे जेव्हा जिजामातेला वाटलं तेव्हा जिजामातेनी मग त्या भवानी पाटील बाईला शब्द दिला की माते, तू जे हे छत्रपतींना, तू जे हे शिवबाळांना जे एक्सपर्ट केलं त्यासाठी ही जिजामाता तुला शब्द देते की जेव्हा केव्हा शिवाजीचं नाव घेतल्या जाईल, शिवाजीच्या आधी भवानीचं नाव घेतल्या जाईल. भवानी म्हणजे भवानी पाटील, शिवाजी महाराजांच्या शस्त्रकलेच्या गुरु. म्हणून जय भवानी
जय शिवाजी. तर भवानी माता म्हणजे कोण? तर शिवाजी महाराजांना ज्या महिलेनी शस्त्र महिलेनी निपुण केलं, शस्त्रविद्येत पारंगत केलं, 100-500 लोक आले तरी एकटे शिवाजी महाराज त्या 500 लोकांचा बिमोड करू शकेल, शस्त्राशी लढू शकेल असं एक्सपर्ट केलं. त्या भवानी मातेला जिजाबाईंनी शब्द दिला की यानंतर भवानी माता मी तुला काहीच नाही देऊ शकत पुढे, पण मी तुला एक शब्द देतो की जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाईल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. तर हा त्या मागचा इतिहास आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने आता बघा, तर म्हणून जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तर या सगळ्या साधू संत मंडळींनी अशा पद्धतीने स्वराज्य घडवलं. एक दिवस तर असं झालं होतं की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सगळं ते पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणे महाराज मी काय नाही ते स्वराज्य हे लढाया वगैरे हे काय मला जमून नाही राहिलं, मला काही आवडून नाही राहिलं, मी एक काम करतो मी पण संन्यासी बनतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं काम हे आहे, तुम्हाला जनतेचं रक्षण करायचं आहे, तुम्हाला जनतेचं स्वराज्य स्थापन करायचं आहे. तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरनं पहिली कर्जमाफी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा पहिला शेतसारा माफ म्हणजे पहिली कर्जमाफी ही शिवाजी महाराजांनी केली होती. तर शिवाजी महाराज वैराग्य मूर्ती होणार होते, वैराग्य घेणार होते, संन्यास घेणार होते, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की महाराज ही शिवशक्ती आहे, ही शक्ती आहे, ही भक्तियुक्त शक्ती आहे, ही वैराग्ययुक्त शक्ती आहे, ही ज्ञानयुक्त शक्ती आहे, पण ही शक्ती जनतेच्या कामी आली पाहिजे. तर तेव्हा मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली समूची मोडतोड सुरू केली आणि स्वराज्य स्थापन केलं. तर स्वराज्य स्थापनेची पायाभरणी जी केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आज बघा, मग नंतर महात्मा फुलेंनी समाधीचं लक्ष घेतलं, समाधी जी कोणाला माहित नव्हती ती जगाला माहित करून दिली. महात्मा फुलेंनी त्याचा अभ्यास केला, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे तत्व होते त्याचा प्रचार प्रसार केला. त्या तत्वाच्या भरोश्यावर मग डॉक्टर बाबासाहेबांनी त्या तत्वाचं अनुसरण केलं आणि त्या सगळ्या तत्वांचा समावेश संविधानात केला. तर स्वराज्य ज्याला म्हणतात, तर आज बघा आपण ज्या लोकशाहीत आपण जीवन जगतो तर ही रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही आहे, म्हणजे प्रतिनिधिक लोकशाही आहे. म्हणजे आपण काय करतो, आपला नगरसेवक आपला प्रतिनिधी निवडतो, आपण आपला आमदार निवडतो महाराष्ट्र राज्यासाठी, आपण आपला खासदार निवडतो लोकसभेसाठी म्हणजे भारत सरकारसाठी, बरोबर आहे. तर ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी झाली. या लोकशाहीचा एक दुसरा भाग आहे ज्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामराज्य म्हटलेलं आहे, ज्याला तुकाराम दादा गीताचार्यांनी पॉवर टू द पीपल म्हटलेलं आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी म्हटलेलं आहे. डायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये काय होते की गावात ग्रामसभा आणि वार्डात वार्डसभा, म्हणजे गावातल्या लोकांनी एकत्र यायचं, ती झाली गावाची संसद म्हणजे ग्रामसभा. वार्डातल्या लोकांनी एकत्र यायचं, ती वार्डाची संसद झाली, त्याला म्हणतात वार्डसभा. मग यांचं कार्य काय, तर गावात काय करायचं, वार्डात काय करायचं हे वार्डातल्या लोकांनी ठरवायचं, आणि वार्डातल्या लोकांनी एकदा आपला ठराव जर पारित केला, निर्णय जर घेतला, दॅट इज सपोज टू बी द लॉ फॉर्म बाय ग्रामसभा, म्हणजे गावाच्या संसदेने तयार केलेला तो कायदा, फॉर्म बाय वार्डसभा म्हणजे वार्डाच्या लोकांनी, वार्डाच्या संसदेने, वार्ड सभेने तयार केलेला नियम म्हणजे तो वार्डाचा कायदा. त्या कायद्याप्रमाणे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि न्यायालयाने सुद्धा तसंच केलं पाहिजे असा तो कायदा, म्हणजे पॉवर टू पीपल, म्हणजे लोक. खरी ही जी शक्ती आहे, शेवटी ही सूत्रसंचालन देश कोणाचा आहे, आपला आहे. कोणासाठी ही सगळी व्यवस्था आहे, नागरिकासाठी आहे. नागरिक कुठे राहतो, वार्डात आणि गावात, शेवटचा मार्ग. तो नागरिक सक्षम झाला पाहिजे. तो नागरिक म्हणजेच महात्मा गांधींनी जे रामराज्य सांगितलं, रामराज्य म्हणजे ते रावण राम युद्ध नव्हे, ते रामराज्य नव्हे. रामराज्य म्हणजे गावातला हा जो ग्रामनाथ आहे, गावातला वार्डातला हा जो नागरिक आहे, हा राम, आणि या रामाचं
राज्य म्हणजे जे काही राज्य व्यवस्था चालते ती या नागरिक नावाच्या व्यक्तीसाठी, देशाच्या मालकासाठी एस्टॅब्लिश झाली पाहिजे, त्याचे अधिकार त्याला मिळाले पाहिजे. या पद्धतीचं नागरिकाला राम संबोधून नागरिकाचं राज्य म्हणजे स्वराज्य म्हणजेच ग्राम राज्य म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहियांचं चौखंबा राज हे स्थापन झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल अशी संकल्पना मांडलेली आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संस्थापनाचं हा मूल मंत्र आहे. तर संविधानात देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील यालाच म्हटलेलं आहे की नसदा गुणाचे शासन न्यायाने वागती सतयुगी जगन त्याचेच नाव पंचायतन. आज संविधानात त्याला पंचायत राज कायदा म्हणतात. पॉवर टू पीपल, डायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये डायरेक्ट आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, आपला ठराव पारित करायचा, तो ठराव जसं वार्ड असेल तर कॉर्पोरेशनला द्यायचा, राज्याचा विषय असेल तर राज्य सरकारला द्यायचा, केंद्राचा विषय असेल केंद्र सरकारला द्यायचं. जसं ग्राम सभा, वार्ड सभा म्हणेल गावातले आणि वार्डातले लोक म्हणतील तसंच कार्य नगरसेवक म्हणजे कॉर्पोरेशन, आमदार म्हणजे विधानसभा, राज्य सरकार आणि खासदार म्हणजे केंद्र सरकार यांना करावंच लागतं. असं कायदा आहे, त्याला पंचायत राज कायदा म्हणतात. तर हा पंचायत राज कायद्याची मूळ संकल्पना कुठून आहे? छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य. तर या पद्धतीने मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ज्या 2-3 माहिती मी तुम्हाला तांत्रिक पद्धतीने दिल्या, जय भवानी, जय शिवाजी, खूप लोक वगैरे वगैरे. तर डीजे समोर खूप वाजणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नव्हे, बिलकुल नाही. आज आम्ही इथे यायच्या आधी सकाळी 2-3 कार्यक्रम करून आज सकाळी आपण काय केलं प्रेम सर? एक कुत्रा, त्याचा पाय तुटलेला होता, 15 दिवसापासून तो असाच लुळा पाय असा घेऊन फिरायचा. आम्ही आधी त्याचं बँडेज केलं. अर्ध्या तासात बरोबर एक पशुमित्र होते, ते आले, काय नाव त्याचं, स्वप्नील बोधानेजी म्हणून, त्यांनी मदत केली. आम्ही त्यांना असिस्ट केलं, त्या कुत्र्याचं बँडेज केलं आणि बँडेज करून मग काय हे तत्व, सेवेचं तत्व काय शिवाजी महाराजांचं तत्व नव्हतं? ममतेचं तत्व, मातृरक्षणाचं, स्त्री रक्षणाचं तत्व शिवाजी महाराजांचं तत्व नव्हतं? जनतेसाठी, जनतेवर जर समजा अन्याय होत असेल, कोणी जनतेसोबत फसवणूक करत असेल, कोणी महिलावर अत्याचार करत असेल आणि आपण चुपचाप मुंह फिरून जर पाहत असेल पहिल्यासारखं, तर ते शिवाजी महाराजांचं तत्व नव्हतं. मग या डीजे समोर नाचण्याला काही अर्थ नाही. एक दिवस फक्त, म्हणजे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा पूजन केलं म्हणजे शिवाजी महाराजांचं तत्व? बिलकुल नाही. शिवाजी महाराजांचं तत्व हे सेवा तत्व आहे, हे धर्म तत्व आहे, हे मानवतेचं रक्षण तत्व आहे आणि हे 24/7 असलं पाहिजे आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या आत्म्यात ते ठसलं पाहिजे. तो मग खरा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा. आम्ही छोटे छोटेच कार्यकर्ते आहोत, पण या तत्वाला अनुसरून आम्ही छोटं छोटं जे शुद्ध काम करतो, तर ते छोटं काम सुद्धा अतिशय लोकांना, राज्याला, शासनाला, सरकारला, वेगवेगळ्या वर्गाला ते मार्गदर्शक ठरतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका व्यक्तीचे नव्हे, फक्त एका राज्याचे नव्हे आणि देशाचे नव्हे, तर पूर्ण विश्वाचे आणि तत्वाचे मार्गदर्शक आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर बरेचसे धडे आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा गनिमिकावा. इतके छोटे 200-400 सैनिक असायचे आणि 200-400 सैनिकांमध्ये हजारो लाखो सैनिकांचा बिमोड ते करायचे. तर हे जे बुद्धीचा वापर कसा करायचा तर या पद्धतीने, शक्तीचा वापर कसा करायचा तर या पद्धतीने. शिवाजी महाराजांच्या गडावर त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे सहकारी होते. ज्या विषयाचा जो एक्सपर्ट होता त्या विषयाचा तो कार्य करता असायचा, पदाधिकारी असायचा, सैनिक मध्ये त्याचा तो सन्मान असायचा. तर शिवाजी महाराजांना एकदा लक्षात आलं की आपण पूजापाठ करतो, धार्मिक विधी करतो, आपलं श्रद्धा अर्पण करतो, त्यामुळे माणसाची आत्मशक्ती वाढते, शुद्धता मेंटेन होते. तर मी तर करतो आमच्या हिंदू पद्धतीने, हिंदू संस्कृतीच्या अनुषंगाने मी तो पूजापाठ करतो, मी मंदिरात जातो, मी आपलं आत्मनुसंधान करतो. पण मग माझ्यासोबत तर मुस्लिम लोक आहेत, मग हे यांची पूजा कशी काय असते बा? मग हे कुठे जातील? मग गडावर यांचं तर काहीच नाही पूजास्थान किंवा जे काही. जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तर त्या गडावर महाराजांनी एक मस्जिद स्थापन केली. आणि आज तुम्ही पाहता की मुसलमान, हिंदू, आणखी दुसरे धर्म, आणखी काय 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 सुरू आहे. अशा वेळेस हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तत्व जे आहे, सर्व धर्म समभावाचं, नॅशनल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय इंटिग्रेशनचं, हे शिवाजी महाराजांचं तत्व होतं. सगळे एकत्र राहून
जसं भगवान श्रीकृष्ण काय करायचे, सगळ्या पद्धतीचे बालगोपाळांना एकत्र करून सगळ्या कडचं जे जे धान्य असायचं, काही खाद्य असायचं ते एकत्र करून गोपालकाला करायचे. तर ते तत्व, ते एकतेचं तत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, त्याला लाईन ऑफ ऍक्शन दिली आणि जगासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला. तर लहानपणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची एकच इच्छा होती की हा जो नागरिक आहे तो सक्षम झाला पाहिजे, आपलं राज्य स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झालं पाहिजे, सगळ्या लोकांना सुख समाधानाने व्यवस्थित आपल्या अधिकारांसहित जगता आलं पाहिजे, असा हा अनमोल राजा आपल्या महाराष्ट्रात झाला. आपल्या विदर्भातली ती मातृशक्ती जिजाबाई, ती आपल्या विदर्भातली, तर ही सगळ्या लोकांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अभिमान नक्की करावा, पण गर्व नव्हे. लोक म्हणतात की गर्व से कहो, असा बिलकुल नाही. साधू संतांनी त्याचा विरोध केलेला आहे. अरे गची बाधा झाली की तुमचा सत्यानाश झाला. जिथे गर्व निर्माण झाला, मैं अच्छा हूं, मी छान आहो, इथपर्यंत ठीक आहे, हा आत्मविश्वास आहे, असायलाच पाहिजे. मी व्यवस्थित आहो, मी स्वच्छ आहो, मी सुंदर आहो, मी सुरक्षित आहो. पण फक्त मीच स्वच्छ आहो किंवा फक्त मीच सुंदर आहो किंवा फक्त मीच सर्व शक्तिमान आहो, तिथे तुम्हाला गची बाधा झाली. गची बाधा झाली की तुमची घसरगुंडी जवळ आली, तुमचा सत्यानाश झाला. एकदा मनात जर आपल्या गर्व निर्माण झाला तर गर्वाचे घर खाली, गर्वाचे घर खाली. म्हणून ग पासून आपल्याला स्वतःचं, मनाचं, शरीराचं, तनाचं, विचारांचं रक्षण करायचं आहे. ग ची बाधा न होता आपला आत्मविश्वास कायम राखून तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज, जर तुम्हाला कधी वाटलं की आपण आता खूप पीडित आहोत, खूप कष्टप्रदाय अवस्थेत आहोत, तर तुम्ही नक्कीच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जर वाचन केलं तर तुम्हाला त्यातून नक्कीच शक्ती प्राप्त होईल. आम्ही सुद्धा कोण आहोत, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, जसा तुमचा परिवार तसा आमचा परिवार, एका शेतकरी कास्तकाराचे पोर. पण या पदावर कसं कुठल्याही पक्ष, पार्टी, जाती, धर्माचा ठप्पा न लावता तिथे आमचा तिरंगा लागलेला आहे. आमच्या वडिलांचा देहांत झाला तरी हा तिरंगा, आमच्या फेसबुक, व्हॉट्सअपचा हा तिरंगा नाही बदलला. तर या पद्धतीने, म्हणजे याचा अर्थ वडिलांचं प्रेम कमी झालं बिलकुल नाही, पण तिरंग्याचा मान, तो तिरंग्याचा मान ठेवला. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. या सगळ्या गोष्टी करत असताना आधी घरचा देव आपण पूजला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही हे सगळं धावपळ करता, तुम्ही उद्या तुमचं अस्तित्व, व्यक्तिमत्व बनवण्यासाठी, मी मगाशी एक गोष्ट विसरलो, सगळ्यात आधी तुम्ही आपले महल्ले सर तिथे देशासाठी सेवा आहे ना, तिथे सेवारत आहे बाउंड्रीवर, आणि महल्ले साहेब तिथे बीएसएफ मध्ये देशाची सेवा करत असताना महल्ले मॅडम इथे तुमच्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, आपला देश, आपले पोरं, आपले युवा बेरोजगार सक्षम झाले पाहिजे, महिला मुली सक्षम झाले पाहिजे, म्हणून इथे मेहनत करत आहेत. म्हणून आधी आपल्या महल्ले सरांसाठी, सैनिक महल्ले सर आणि महल्ले मॅडम साठी सगळ्यांनी तुम्ही एकदा टाळ्या वाजवून. तर महल्ले सर तिकडे देशसेवेत आहेत, महल्ले मॅडम इकडे सेवा करत आहेत. आमचे प्रेमजी त्यांनी सांगितलं सकाळी अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं की छोट्या पद्धतीचा कार्यक्रम. म्हटलं काही छोटा कार्यक्रम कोणताच छोटा आणि मोठा नसतो. काय सांगता येते, ह्या तुमच्या 10-15 मुलांपैकी एखादी मोठा सायंटिस्ट, एखादी मोठा स्पोर्टमॅन, एखादी मोठा बुद्धिजीवी, आणखी कुठलं त्यांच्या हातून कार्य होईल. या मुलीमधनं कोण सांगता येते की एखाद्या विषयाची मोठी तज्ञ होईल आणि त्याचा महाराष्ट्राला किंवा देशाला किंवा विश्वाला फायदा होईल, नाही सांगता येत. त्यामुळे वी मस्ट बी ऑलवेज पॉझिटिव्ह, एकमेकांचा आदर सन्मान करायचा, चूक असेल तर त्याला बोलायचं, घरून सुरुवात करायची. देव मंदिर मस्जिद, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तर मंदिर मस्जिद हा नंतरचा भाग आहे. पहिले आपण कोणामुळे निर्माण झालो, आई बाबा. आई बाबा की जय हो. जर तुम्हाला कुठे लागलं असेल तर शेवटी जीव कुणाचा दुखतो, आईचा दिसतो. तुम्हाला जर कोणी झोडपलं, मारलं, तुम्हाला दुःख झालं, तुम्ही जर बिमार असले तर डोळ्यात पाणी कोणाच्या येतं, आईच्या आणि वडिलांच्या. वडील दिसताना तुम्हाला मोठे कठोर दिसतात, लक्षात घ्या मित्र, पण त्यांच्या डोक्यात आणि हृदयात फक्त तुमचा विचार चालू असतो. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण सावध राहिलं पाहिजे. घरून, मंदिर मस्जिद नंतर पहिले घरून आई बाबापासून सुरुवात करायची. आई बाबा कशीही असू दे, शेवटी भाव तिथं देऊ. तुम्ही त्या दगडाच्या मूर्तीला काय करता, नमस्कार करता, आपला भाव अर्पण करता.
टू एव्हरी ऍक्शन देअर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही जे पेराल ते उगवेल, टीट फॉर टॅट. जसं करणी जैसी करणी वैसी भरणी, हेच न्यूटन महाराजांनी सांगितलं. बरोबर आहे. टू एव्हरी ऍक्शन न्यूटन थर्ड लॉ. टू एव्हरी ऍक्शन देअर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. तुम्ही एखाद्याला शिगा द्या तो दोन शिगा देते. तुम्ही एखाद्याला फाईट मारा तो दोन. तुम्ही एखाद्याला जीव लावा, त्याला प्रेम करा, तो थोडासा 19-20 असेल तरी तुम्ही त्याला भाव अर्पण करा. शेवटी माणूस तो सोडा, जनावर सुद्धा, पशु सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होतात. हे भाव तिथं देव. तर मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, याचा अर्थ ती मूर्ती आणि हे सगळ्या सिस्टम एक माध्यम आहे स्वतःला सक्षम करण्यासाठी. हे समजून घ्या. पण खर्चे देव पहिले तुझा. आई बाबा की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब साधू संतन की जय हो. हे सगळी गुरुमंडळी, ही सगळी मित्र, सहकारी, मार्गदर्शक मंडळी सूर्याप्रमाणे प्रकाश देण्याचा प्रयत्न करतात. यांचा प्रकाश, यांचं सहकार्य तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या ज्या ज्या तुम्हाला विषयात पारंगत व्हायचं आहे त्या त्या विषयात एक एक पाऊल समोर चला. कधी जर तुम्हाला असं वाटलं, आज बघा छोट्या छोट्या गोष्टीसाठी छोटे छोटे पोरं आत्महत्या करतात. घरी काही भांडण झालं का कोणी आत्महत्या करून टाकलं. अरे एवढा मोठा तुम्हाला जीव मिळालेला आहे. माणूस नावाच्या प्राण्याला जेवढी शक्ती मिळालेली आहे, जेवढं सेन्सर, जेवढं तुमच्या मेंदूचे जर समजा तार जर काढला, मेंदूचा तार जर काढला तर चंद्राला 3 चक्रा होऊ शकतात. चंद्रावरून 3 चक्रा होऊ शकतात. एवढं तुमच्या मेंदूचं तत्व इतकं जोरदार आहे. आणि विचार करा तुमचा मेंदू किती. माणसातच फक्त एवढी मोठी शक्ती आहे की माणूस काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. ती शक्ती फक्त माणसात आहे. ती निसर्गाने दिलेली आहे. पंचमहाभूतापासून हा माणूस निर्माण झाला. आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, 5 बोटं का, दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ 5 तत्व, पंचमहाभूत. आणि पंचमहाभूतातच आपण गेली. तर या पंचमहाभूतापासून माणूस निर्माण झालेला आहे. ते पंचमहाभूत म्हणजे निसर्ग. त्याच्याशी कॉर्डिनेशन करण्याची प्रक्रिया कोणी सांगितली? धर्माने सांगितली. पहिले स्वच्छ, मग मन स्वच्छ, मग हृदय स्वच्छ, मग आत्मा स्वच्छ. एकदा आपला आत्मा स्वच्छ झाला, मन स्वच्छ झालं की निसर्गातले पंचमहाभूत आणि आपण एकरूप झालो. विषय समाप्त झाला. गुण समुद्र में मिल गए. तर या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. भविष्यात मार्गदर्शक मंडळी तुम्हाला लाभलेली आहे, तुमचं भाग्य आहे. या व्यतिरिक्त काही असलं तर आणखी बरीच मंडळी तुमच्या सोबत आहे. भविष्यात तुम्ही सक्षम व्हावं. तुम्ही सक्षम होताना घरी आई बाबाची जय पहिले करावं, मग बाकीचा संसार. तिसरी गोष्ट, तुम्ही एकदा सक्षम झाल्यानंतर, आई बाबा झाल्यानंतर मग मात्र तुम्ही आधी देशाचा, विश्वाचा, एरियाचा, वार्डाचा आणि गावाचा तुम्ही विचार केला पाहिजे. एवढी मी तुम्हाला एक विनंती करतो. हे तुम्ही सगळं हे तत्व लक्षात ठेवावं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने कोणाला जर असं वाटलं की बापरे मला किती संकट आहे, मी किती दुःखी झालेलो आहे, बाबा माझ्या चुकावर सगळे दुःख पडले आहे, मी कसं करू आता, मी कसं करू, तर तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक वेळा वाचायचं नक्की. आता तो मोबाईल आहे, मोबाईलवर कधी उपलब्ध होतं. वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. अण्णा हजारे, तुम्ही माहिती आहे अण्णा हजारे? अण्णा हजारे स्वामी विवेकानंदांचं चित्र आपल्या तिथे लागलेलं. अण्णा हजारेंना एक दिवस असं वाटलं की मी आता काही करण्याच्या लायकीचं नाही. ते आत्महत्या करायला गेले. आत्महत्या करायला गेल्यानंतर रेल्वे रूट पर्यंत गेले. अण्णा हजारे स्वतः मिलिटरी मॅन होते. रेल्वे पर्यंत गेले. रेल्वे पर्यंत जाता जाता त्यांना एक चितोड सापडले स्वामी विवेकानंद. हे भेड, हे मर्त्यभूमीवरील देवतांनो. काय स्टेटमेंट होतं ते स्वामी विवेकानंदांचं? हे मर्त्यभूमीवरील देवतांनो, तुम्ही भेड बकरी आहात, हा वृथा भ्रम छटकून टाका. तुम्ही या पृथ्वी तलावरचे सर्व शक्तिमान दैवत आहात. उठा, जागृत आणि कामाला लागा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय हे सिद्ध साध्य होणार नाही. अण्णा हजारे इकडं तिकडं पाहिलं काय, पुन्हा 2-3 वेळा वाचलं. वाचून वाचून ते मनात चूर झालं त्यांचं. विचार बदलला. वापस आले. वापस आल्यानंतर तुकाराम दादा गीताचार्य तुकोजी महाराजांचे परमभक्त यांनी पंचायत राज कायद्याची निर्मिती केली. या तुकाराम दादाचं शिष्यत्व पत्करलं अण्णा हजारेंनी. आणि मग आपलं एक गाव, ग्रामसभा, पॉवर टू द पीपल, एक गाव सक्षम केलं आणि जगासमोर, देशासमोर आदर्श. आणि तेच अण्णा हजारेंनी मग RTI, माहिती अधिकार, संविधानात होती ती शक्ती, पण वापरायची कशी? औषध आहे.
पण वापरायचं कसं, कोणत्या पद्धतीने ते घेतलं म्हणजे माणसाला ती मॅच होईल, त्याचा रिझल्ट मिळेल, हा फॉर्म्युला RTI. तुम्हाला तुमच्याच देशाचे तुम्ही मालक, पण तुम्हाला तुमची माहिती, तुमच्यासाठी सगळं व्यवस्थापन होतं पण तुम्हाला माहिती नाही मिळायची, ही प्रक्रिया अण्णा हजारेंनी करून दिली. ती शक्ती अण्णा वगैरे राजकीय लोक बोलतात अण्णांना प्लस मायनस, आपण ते नाही पाहायचं, आपण चांगलं काय केलं ते पाहायचं. जे कोणी कार्य केलं नाही ते अण्णा हजारेंनी केलं, त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद. त्या छोट्याशा एका वाक्याने, स्वामी विवेकानंदाच्या एका छोट्याशा वाक्याने इतका मोठा इतिहास. ते तत्व कोणी सांगितलं? ऑलरेडी शिवाजी महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हेच तत्व सांगितलं. तर आपण लाल, हिरवं, पिवळं या रंगाच्या विभाजनात न पडता आपण तत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे. सेवा तत्व, मानवता धर्म, विश्वाची सुरक्षा, स्वच्छ सुंदर सुरक्षितता ही महत्वाची, मग ती आपली वैयक्तिक असो किंवा आपली सामूहिक असो. एवढं बोलून मी माझे छोटे छोटे 2 शब्द संपवतो. तुमच्यातच मी एक तुमची मॅडम